नमस्कार मित्रांनो, एम एस स्टडी अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे पोलीस शिपाई भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर तुमच्यापैकी भरपूर मुलांचा प्रश्न असेल की पुणे पोलीस शिपाईमध्ये भरती होण्यासाठी किती मार्क्स गरजेचे आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्ही ग्राउंडला क्वालिफाय होऊन लेखीला बसाल तर ग्राउंडमध्ये चा कट ऑफ किती लागू शकतो आहे. तर याच्या संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती सांगणार आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार संभाव्य कट ऑफ किती लागू शकतो तर याच्या संदर्भात सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहेत आणि तुम्हाला किती मार्क्स पाडणे गरजेचे आहेत जेणेकरून तुमचं सिलेक्शन होण्यास सहायता मिळेल. आणि याच्यापूर्वी मी जे 2-3 जिल्ह्यांचे व्हिडिओ टाकले आहेत, जसे की मुंबई शहरचं मी टाकलेलं आहे CP मुंबई, त्याच्यानंतर SRPF वरणगावचं सुद्धा मी जे संभाव्य कट ऑफ टाकलेले आहेत की ज्याही मुलांनी तिथे फॉर्म भरला असेल तर ते बघू शकतात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे सिटी संदर्भात माहिती बघणार आहोत आणि इथेही मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म आलेले आहेत. तर प्रत्येक कॅटेगरीनुसार आपण जे इथे सर्व माहिती बघणार आहोत. आणि काही मुलांचं म्हणणं आहे की ते जागा वाढलेल्या आहेत तर त्याचा कटऑफवर काही परिणाम होईल का, तर त्याच्या संदर्भातही मी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देईल. तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर इथे जे आपण कट ऑफ पुरुष आणि महिलांसाठी दोन्हींसाठी सुद्धा टाकलेले आहेत. तर प्रत्येक कॅटेगरीनुसार मी जे तुम्हाला सांगणार आहेत. तर इकडे बघू शकतात पुरुषांसाठी आहेत, त्याच्यानंतर इकडे महिलांसाठी आहेत. तर पुरुषांचा ओपनचा कट ऑफ संभाव्य कट ऑफ जे तर 40पर्यंत लागू शकतात आणि त्याच्यानंतर महिलांचं जर बघितलं तर 38च्या आसपास जाऊ शकतात. त्याच्यानंतर EWS इकडे बघू शकता तुम्ही 38च्या आसपास जे जाऊ शकतात. तर याच्यामध्ये 1 ते 2 मार्काचा फरक पडू शकतो, एक तर कमी होऊ शकते किंवा जास्त होऊ शकतात. तर जास्त जर होण्याचे चान्सेस कमी आहेत तर कमीच होऊ शकतात, कारण की जागाही आहेत आणि जागा जर वाढ झाली तर याच्यामध्ये अजून कमी कट ऑफ येऊ शकतो आहे. त्याच्यानंतर महिलांचं इथे 30पर्यंत जाऊ शकतो आहे. त्याच्यानंतर OBCचं बघू शकतात 36च्या आसपास मी ते प्रेडिक्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर 30पर्यंत ज्यात महिलांचे इथे जाऊ शकतात OBCसाठी जे मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर SCसाठी तुम्ही इकडे बघू शकता 36च्या आसपास इथे जाऊ शकतो आहेत, महिलांचा 27, ST 38. त्याच्यानंतर इकडे प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकतात. ही जी PDF आहे तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती सेंड करायला लागलंच तर. त्याच्यानंतर STचा आपण बघितलेलाच आहेत 26 महिलांचा. त्याच्यानंतर SCBCचा इथे बघू शकता तुम्ही 38पर्यंत कट ऑफ लागू शकतो आहेत आणि महिलांचा जो आहे 30पर्यंत लागू शकतो आहेत. त्याच्यानंतर NTB 38 हे पुरुषांचं आहेत. त्याच्यानंतर NTC 36 महिलाही इकडे बघू शकतात तुम्ही 32-32च्या आसपास. तर याच्यामध्ये 1 ते 2 मार्काचा फरक पडेल. त्याच्यानंतर NTD तुम्ही बघू शकतात, SBCसुद्धा तुम्ही ते बघू शकतात. तर प्रत्येक कॅटेगरीचा म्हणजे कट ऑफ दिलेला आहे. याची जी PDF आहेत तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती सेंड करेल आणि हा जो कट ऑफ आहे तो प्रत्येक कॅटेगरीनुसार मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि तुम्हाला जर एखाद्या घटकासाठी जर स्पेसिफिक विचारायचं असेल तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकतात. आणि याच्यामध्ये 1 ते 2 मार्काचा फरक पडू शकते. तर जागा जर वाढ झाल्या तर मुलांना फायदा होईलच. तर याच्या संदर्भात जशी माहिती येईल तर मी तर नक्कीच टाकेल आणि येणाऱ्या काळामध्ये मी दुसऱ्या जिल्ह्यांचे सुद्धा व्हिडिओ बनवेल. तर मला लागलं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात की कोणत्या जिल्ह्यावरती व्हिडिओ बनवायचा आहेत.